नमस्कार, मैं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। विदर्भ में छोटे और मध्यम उद्यमों के लिए बजट में कुछ भी नहीं मिला, जिस कारण कांग्रेस के वरिष्ठ नेता एवं पूर्व मंत्री नितिन राउत द्वारा विधानसभा में सरकार की आलोचना की गई। उन्होंने कहा कि महागठबंधन सरकार के लिए वित्त मंत्री अजित पवार ने शुक्रवार को राज्य का बजट पेश किया। चूंकि यह बजट आगामी विधानसभा चुनाव की पृष्ठभूमि में महत्वपूर्ण है। बजट समाज के शोषितों, वंचितों, पिछड़े वर्गों, अल्पसंख्यकों, कमजोर वर्ग, युवाओं, महिलाओं, खेत मजदूरों, किसानों को ध्यान में रखकर बनाना चाहिए था, लेकिन कुछ सामान्य लोकप्रिय नारों के अलावा इस बजट में और कुछ खास नहीं है। बजट एक धोखाधड़ी है, ऐसा उनका कहना है। अध्यक्ष महोदय, धन्यवाद। सन 2024-2025 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर मी माझं मत मांडण्यासाठी या ठिकाणी अध्यक्षमय उभा आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य आहे असं आपण समजतो। सिरियल बजेट मुळातच लोक कल्याणाचं, विकासाचं असतं। त्यातही मूलभूत सुविधा, मूलभूत गरजा भागविणे, उपजीविका, रोजगार, शेती, उद्योग, शहरीकरण, शिक्षण, आरोग्य यावर भर देणे आवश्यक असते। संविधानाच्या अनुच्छेद 21 व 46 चे उद्देशपूर्तीसाठी बजेटची रचना पाहिजे। समाजातील शोषित, वंचित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, दुर्बल घटक, युवा, महिला, शेतमजूर, शेतकरी हा वर्ग नजरेसमोर ठेवून बजेट तयार व्हायला पाहिजे। मात्र नेहमीच्या काही पॉप्युलर घोषणा वगळता या बजेटमध्ये विशेष असं काही नाही। खरं म्हणजे देशामध्ये महागाई इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढली आणि महागाईने सर्व रेकॉर्ड आज या प्रसंगी तोडलेले आहेत। ती सर्वोच्च पातळीवर आहे। यापूर्वी महागाई वाढली असे नाही, पण तीच एकाच वेळी सर्वच क्षेत्रात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलाय। अध्यक्ष महोदय, सरकार महागाई काबूत करण्याच्या आघाडीवर सपशेल आपटले आहे। अध्यक्ष महोदय, खाद्यान्न आणि डाळीच्या किमतीत भरघोस वाढ झालेली आहे। खाद्यपदार्थावर जीएसटी लागल्याने दैनंदिन जीवनातील दही, ताकही महागले अध्यक्ष महोदय या ठिकाणी। आणि अशा वेळेला जर आपण देशातील घाऊक महागाई दर मे महिन्यात 2.61% पोहोचला आहे आणि हे मी सांगत नाही तर उद्योग मंत्रालयाने सांगितलं आणि आता 15 महिन्याच्या उच्चांकी पातळीवर आपण आपली आकडेवारी या ठिकाणी पोहोचलेली अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, महागाईमध्ये महाराष्ट्र सुद्धा अग्रेसर झालेला आहे। इंधनाचे दर जास्त आहेत, वीज दरातही वाढ करण्यात आली। भाजीपाला, मसाले, अन्नधान्य, खाद्यतेलाच्या आघाडीवर सर्वसामान्य जणांना कुठेच दिलासा मिळाला नाही। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात महागाईचा दर 7.7% आहे। देशाच्या महागाईच्या दरापेक्षा अर्थातच राज्याचा महागाई दर जास्त आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे आपण कुठेतरी कमी पडतो आहोत, या संबंधाने या ठिकाणी विचार होणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, राज्यातील वैतीचं क्षेत्र 197 लाख हेक्टर व वैधदारांची संख्या 137 लाख आहे। 96% वैतीचे क्षेत्र 5 हेक्टर पेक्षा कमी व 81% शेतकरी लहान शेतकरी कसत आहेत। शेती क्षेत्राचा मुख्य प्रश्न लहान शेती आकार व लहान शेतकरी असून त्यांचे उत्पन्न कसे वाढवायचे या प्रश्नाकडे शासनाचे आर्थिक धोरण अजिबात या ठिकाणी बघायला मिळत नाही। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की शेतकरी विमा या ठिकाणी घेत असतात। एकीकडे विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी केंद्रात 40 रुपये मानधन केंद्र सरकारने निर्धारित केलेला आहे, तरी प्रत्यक्षात अर्ज भरताना शेतकऱ्याकडून 100 रुपये घेतले जात आहेत। हे एक प्रकारे शेतकऱ्यांना कुठेतरी छळण्याचा प्रकार या ठिकाणी अध्यक्ष महोदय होतो आहे। या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मी आपणास सांगू इच्छित, संपवता विदर्भ आहे ना, आता 2 मिनिटात बोलतो। मराठी सिनेमा आमच्या इथला पॉप्युलर आहे। या मराठी सिनेमासाठी कुठेही बजेटमध्ये तरतूद केल्याचं या ठिकाणी दिसत नाही अध्यक्ष महोदय। आणि या ठिकाणी आज सबसिडी द्यायला पाहिजे थिएटरला, पण सबसिडी नाही, अनुदान नाही, काही नाही। थिएटरची संख्या भविष्यात वाढेल आणि सिनेमांचे अधिकाधिक शो करणे सोयीचे ठरेल। त्यामुळे खरा प्रश्न इंडस्ट्रीतील निर्मात्यापासून कलाकारांना प्रत्येक भराव्या लागणाऱ्या 10 ते 10.5% सेवा कराचा गेल्या अनेक वर्षापासून हा सेवा कर रद्द करण्याची मागणी असून सुद्धा मराठी कलाकार व मराठी चित्रपटासाठी अंतरिम बचत
काहीच नसल्यामुळं संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी या ठिकाणी निराशा मिळालेली आहे त्याला. अध्यक्ष महोदय, देशाच्या जीडीपीत सर्वाधिक हिस्सा हा महाराष्ट्राचा आहे. केंद्राला राज्याकडून कर स्वरूपात मिळणारा महसूल सर्वाधिक महाराष्ट्रातून मिळतो. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र अजूनही अग्रेसर राज्य आहे आणि तरीही विकासाच्या नावावर या ठिकाणी सरकार कुठेतरी मागे चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी विदर्भाचा मुद्दा मांडेन. अध्यक्ष महोदय, मला आठवतं या ठिकाणी की कधी काळी काही वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षानं वेगळा विदर्भ व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि ते आंदोलन यासाठी झालं की त्या ठिकाणी उद्योगधंदे येत नाहीत, त्या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळत नाही, त्या ठिकाणी विकासाची कामं होत नाही. आणि असं असताना जेव्हा ते सरकारमध्ये आले तर ते वेगळा विदर्भ हा प्रश्नच पूर्णपणे विसरून गेलेत, बाजूला सारले गेले. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगेन आपणास की विदर्भात सर्वात मोठा जो प्रकल्प आहे तो मिहान प्रकल्प आहे. त्याची कुठलीही घोषणा या ठिकाणी नाही, कोणतेही मोठे प्रकल्प आले नाहीत. मला आठवतं की मुख्यमंत्री हे नेहमी सांगतात की दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांची शपथ घेऊन या ठिकाणी काम करतात. बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना ते विदर्भात आले होते आणि ते म्हणाले होते की माझी सरकार जर आली तर मी विदर्भाचा विकास करून देईल, असं त्यांनी ठणकावून त्यावेळेला सांगितलं. परंतु विदर्भाकडे आणि मिहानकडे सुद्धा या ठिकाणी लक्ष नाही. आम्ही जेव्हा मंत्री होतो, आमचं आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेला 7 कंपन्या आम्ही विदर्भात आणलेल्या होत्या. जवळपास त्या ठिकाणी 3,587 कोटीची इन्व्हेस्टमेंट होती आणि 4,834 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार होता. परंतु त्या ठिकाणी तो रोजगार सुद्धा देण्यात आला नाही, त्या कंपन्या सुद्धा सुरू झालेल्या नाहीत. मी विदर्भावर संपवत आहे आणि या ठिकाणी बोलत असताना विदर्भात विपुल खनिज संपत्ती आहे, पण त्यावर आधारित कुठेही उद्योग निर्मिती नाही. विदर्भात वीज निर्मिती होते, परंतु वीज दरामध्ये विदर्भाला सवलती नाहीत, त्याच्या सुद्धा या ठिकाणी कुठे तरतूद नाही. विदर्भ वैधानिक विकास मंडळ याचं पुनर्जीवित करण्यासाठीची कुठेही ठोस घोषणा या अर्थसंकल्पात नाही. विदर्भात संत्री प्रक्रिया उद्योगाची घोषणा होऊन 2 वर्ष झाले, तरी सुद्धा त्याबाबत ठोस आर्थिक तरतूद नाही. रामटेक वगळता इतर पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष. अध्यक्ष महोदय, मिहान घोषीकृत प्रकल्पाचे पुनर्वसन रखडलेले आहे, त्याकडे सुद्धा सरकारचे लक्ष नाही. प्रस्तावित जिल्हा रुग्णालयात 202 पदांचा प्रस्ताव प्रलंबित आहे. रुग्णालय सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर अकोल्यातील विमानतळ याचा सुद्धा विकासाचा प्रश्न या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष आपल्या सरकारचं त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या ठिकाणी क्रिमी लेअरची अट त्या लोकांनी लावली अनेक ठिकाणी, त्यामुळं त्या ठिकाणी फार नुकसान होतं. आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये काही प्रकल्प पाईपलाईन मध्ये आहेत, त्याची सुद्धा आवश्यकता असताना गती सुद्धा दिल्याचं कुठं दिसत नाही. आणि सर्वात मोठं जे आहे ते या ठिकाणी आपण अर्थसंकल्पाची जेव्हा चर्चा करतो तर अर्थसंकल्पामध्ये मी सांगेन की 2023-24 मध्ये खर्चाचा जो तपशील आहे तो तपशील जर बघितला आपण तर खर्चाची टक्केवारी जलसंपदा विभागात 61% आहे, ग्रामविकास विभागात 71% आहे, सामाजिक न्यायामध्ये 81% आहे, सार्वजनिक आरोग्यामध्ये 74% आहे, आदिवासी विकासामध्ये 56% आहे, पाणी पुरवठ्यामध्ये 65% आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीच्या केवळ 80% रक्कम शासनाने वितरित